शिवसेनेनंतर गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष भडकलाय। लोकसभेसाठी आता राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। अजितदादांनी याच तयारीचा भाग म्हणून कार्यकर्त्यांच्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न केला। पाहूयात हा रिपोर्ट। पवार कुटुंबात कोणतीही मॅच फिक्सिंग नाही। अजित पवारांनी केली कार्यकर्त्यांची शंका दूर। घेतलेली भूमिका बदलणार नाही, केला वादा। राष्ट्रवादी कुणाची यावरून अजित पवार आणि शरद पवार गटात आरपारची लढाई सुरू आहे। दुसरीकडे कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबियांमध्ये भेटीगाठी झाल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। कार्यकर्त्यांचा हाच संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची मॅरेथॉन बैठक झाली। त्यात अजितदादांनी पवारांनी घेतलेली भूमिका बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं। बैठकीत अजितदादा काय म्हणाले आहेत पाहूया। पवार कुटुंबात कोणतीही मॅच फिक्सिंग नाही। आमच्या सर्व भेटीगाठी कौटुंबिक आहेत। आमच्या सोबत आलेल्यांना फसवणार नाही। घेतलेली भूमिका आता बदलणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवरही लिहून देतो। आपण कमळावर लढणार नाही। महायुतीत आपल्याला गद्दारी करायची नाही। आपल्याला युती धर्म पाळायचा आहे। मित्र पक्षाबाबत काही चुकत असेल तर आम्हाला सांगा। महायुतीत तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळा। फेब्रुवारी-मार्च पर्यंत आचारसंहिता लागू शकते, असंही अजितदादांनी म्हटलेलं आहे। देशाचं पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातनं एनडीएच्याच म्हणजेच महायुतीच्या निवडून जाणं तितकंच महत्वाचं आहे। त्याकरता हा सगळ्यांचा प्रयत्न लोकशाही मार्गाने चाललेला आहे। 2 जुलै रोजी अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत अनेक घडामोडी घडल्या। अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळावर दावा ठोकला। राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे। लवकरच विधानसभा अध्यक्षांच्या समोरही राष्ट्रवादीची सुनावणी सुरू होईल। एकीकडे हा राजकीय संघर्ष सुरू असतानाच पवार कुटुंबियांमध्ये भेटीगाठींमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते। गेल्या महिन्यात दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले होते। त्याच दरम्यान पुण्यातही अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली होती। पुण्यातच एका उद्योगपतींच्या घरी अजित पवार, शरद पवारांची भेट झाली होती। बंडानंतर थोड्याच दिवसात अजित पवारांनी मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती। या भेटीगाठींमुळे अजित पवारांचं बंड स्क्रिप्टेड असल्याची शंका घेतली जात होती। ती शंका दूर करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत केलाय। काही दिवसांपूर्वी अजितदादांनी पवारांनीच आपल्याला सत्तेत जायला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट केला होता। पवारांच्या राजीनामा नाट्याचाही पर्दाफाश त्यांनी केला होता आणि आता पवार कुटुंबात कोणतीही मॅच फिक्सिंग नाही असं सांगून अजितदादांनी कणका पाडलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।